विधानसभेत पेपर फुटीवरून चर्चा झाली। विरोधकांनी विशेषतः भास्कर जाधवांनी फडणवीसांना घेरताना एक यादीच वाचली। मात्र ही यादी व्हॉट्सअॅपवर व्हायरल असून त्या वेबसाईटवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला। तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत। हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली। मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला। शहानिशा न करता व्हॉट्सअॅप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सअॅपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही। मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार। विधानसभेत पेपर फुटीच्या प्रकरणावरून चर्चा झाली। रोहित पवारांनी तलाठी जलसंधारणापासून अनेक विभागातले पेपर फुटले, त्यामुळे याच अधिवेशनात पेपर फुटीवरून कायदा करणार का असा सवाल केला। त्यावर पेपर फुटी म्हणजे फेक नरेटिव्ह असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणाले। एक तर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत। 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे। पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत। त्या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे। कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत। 1 लाख नियुक्त्यांचा टप्पा गाठणार असून विरोधकांकडून पेपर फुटीचा फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचं गृहमंत्री म्हणाले। पुन्हा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी पेपर फुटीची यादी वाचून दाखवली। मात्र हाही फेक नरेटिव्हच असून भास्कर जाधवांनी पुण्याच्या एका वेबसाईटवरून पसरवलेला मेसेज वाचून दाखवला। त्यामुळे आता त्या वेबसाईट विरोधात गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा फडणवीसांनी घेतला। देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता, ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे, पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन। देवेंद्रजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, महापरीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वन विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली। आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती। त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली, तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का? मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला। सांगतो, हा व्हॉट्सअॅप मेसेज, आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे, आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे। नाही, मी सांगतो, नाही, ती पहिलेपासून आहे, पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे। गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते। मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं। हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत, म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअॅप वाचून दाखवलं ना आम्हाला, व्हॉट्सअॅपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही। मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार। तुमच्यावर नाही, तुम्हाला तो अधिकार आहे। ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार। कारण सांगतो,
हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. महाविकास आघाडीनं 75,000 सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं. तो आकडा महायुतीच्या सरकारमध्ये 77,305 वर गेल्याची माहिती फडणवीसांनी दिली. आत्तापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं. आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिले. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. 57 म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452 आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे एकूण आत्ता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालं आहे किंवा मिळतं आहे याची संख्या 77,305. म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली. कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. सरकारी गट क दर्जाची परीक्षा सुद्धा MPSC द्वारे घेणार असल्याची घोषणाही फडणवीसांनी केली. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण MPSCकडे वर्ग करतोय. याचीही परीक्षा आता MPSC घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की MPSCने करावं, तोही आपण विषय केलेला आहे. सरकारी पदभरतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा आरोप विरोधकांनी केला. मात्र पेपरफुटी म्हणत खोटी माहिती पसरवली जात असल्याचा उलट आरोप फडणवीसांनी केला. अर्थात याच अधिवेशनात पेपरफुटीचा कायदा येणार ही एक चांगली बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.